गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे विहा मांडवा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ विहा मांडवा प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का गान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। करून तर बघा फक्त एक त्याच्याकडे जा ना, त्याला म्हणा देव माझा, देव माझा, माझा देव माझा, मग तुमच्या जीवनात चिंतन तयाच्या चिंतने निरसेल संकट, अरे तुटे भवरोग संचित क्रियामान, त्याच्या चिंतनाने सगळे दुःख निवारण होतात। म्हणून माझी विनंती आहे त्याचं चिंतन करा महाराज, आणि फक्त देवाला एवढं बोला तुझा विसरण बाबा तुका म्हणे गणवासी सुखे घालावे आम्हास गुण गाय नावडी ह्याची माझी सर्व बरोबर संवाद किती झाले अजून माझ्या हक्काचे 15 मिनिटं शिल्लक आहे, तेवढे मी घेणारच। मी लाईव्ह मध्ये कधीच ओव्हर टाइम करत नाही आणि कीर्तनात तर करतच नाही, कारण मला माहिती मी किती जरी ओव्हर टाइम केलं तर पगार तोच। आणि दुसरं कारण असं आहे, मी विचार केला मी रात्रभर जरी कीर्तन केलं तर तुम्ही काही सुधरत वा वा, आणि मग एवढा वेळ वाया तुम्ही सुधरत नाही तर वेळ कशाला वाया घालायचा। अभंगाची सरळ भूमिका मी काही सर्व मंडळी समोर ठेवली, आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे। आज प्रत्येक कीर्तनकाराचं कर्तव्य आहे महाराष्ट्राचे जेवढे काही कीर्तनकार त्या कीर्तनकारांना माझे हात जोडून तुम्ही समाजासाठी 10 दिली पाहिजे। त्याचं कारण हा समाज संघटित ठेवण्याचं काम, या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय करतोय महाराज। मला अभिमान आहे आज जर आपल्या मंडपाचं निरीक्षण केलं तर महाराज 80% तरुण आहेत, फक्त 20% वयोवृद्ध लोक आहेत महाराज। ही संप्रदायाची क्रांती आहे, हा संप्रदायाचा विजय। ह्या वर्षी माझी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लोकांनी एवढी आनंदात साजरी केली, मला पोरांना द्यावे द्यावे धन्यवाद। मी महाराष्ट्रभर 4 राज्यात कीर्तन करतोय, पण ह्या वर्षी माझ्या राजाची जयंती एवढी आनंदात झाली म्हणजे दरवर्षीच होती, पण 80% मुलांनी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला डीजे लावले नाही, दारू पिली नाही, कोणी कीर्तन ठेवले, कोणी भागवत ठेवले, कोणी रामायण ठेवले, अहो कोणी अन्नदान केलंय, कोणी रक्तदान केलंय, कोणी आरोग्य शिबिर ठेवले। आणि खरं सांगू पोरांनो, जीवनामध्ये माझ्या राजाची जयंती अशी साजरी करूच नका दादा। तुम्ही कधी बसलेल्या मंडळीने मुस्लिम समाजाच्या मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का दादा? नाही। कधी एखाद्या जैन धर्माच्या मंदिरावर हिंदी गाणं नाही, कधी एखाद्या ख्रिश्चन धर्माच्या चर्च मध्ये हिंदी गाणं अजिबात नाही। मग बौद्ध लोक तर आपल्या बौद्ध विहारामध्ये हिंदी गाणं लावत नाही, ख्रिश्चन धर्माचे लोक जर त्यांच्या चर्च मध्ये हिंदी गाणं लावत नाही, मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर डीजे लावून हिंदी गाणी ऐकायची परवानगी तुम्हाला दिली कोणी? हा पहिला प्रश्न आहे। पोरांनो, तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही, वेड्यावर माझा छत्रपती अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता, त्या बापाला। म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो संघटित राहा, देशासाठी सर्वांनी सावध राहा। उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी अवघड आहे, लक्ष देऊन ऐका कीर्तन माझं। मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात, बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर केला तर सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात। तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण होतो की कोणता झेंडा घेऊ हाती? घर एक झेंडे बांधतात, बायको एका पक्षात, मा एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात, नवीन आलेली सुनबाई कपशी घेऊन अपक्षच फिरती, बावळ्या कसा सावध व्हा। कधीतरी एकत्रित या महाराज, धर्मासाठी देशासाठी सर्वांनी एकत्रित या। परवा दिवशी एका माणसाने मला प्रश्न केला होता, गुरुजी म्हणे अयोध्येमध्ये जे मंदिर चाललंय
एवढा पैसा खर्च करायची काय गरज होती म्हणे मोदी साहेबांना? तेवढेच पैसे जर शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले असते तर शेतकरी सदन झाला असता. शेतकऱ्याला मी खरं सांगू का, मला वाईट वाटतं महाराज, माझ्या देशामध्ये राहून, माझ्या महाराष्ट्रामध्ये राहून हे लोक रामाच्या विरोधात कसं बोलू शकतात? एखाद्या गावामध्ये जर 50 घरं मुस्लिम समाजाचे असतील, एखाद्या गावामध्ये जर 30 घरं मुस्लिम समाजाचे असतील, तर तेथे 40-50 लाखाची मस्जिद असते. ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशाचं अयोध्येचं मंदिर जगातलं सगळ्यात मंदिर असेल. आणि शंका नका घेऊ महाराज, मंदिरच बांधलंय ना, दुसरं काय केलंय? मस्जिद थोडे बांधले आणि आपला आराध्य दैवत आहे ना जगाचा मालक. उद्या ते अयोध्येचं मंदिर पाहण्यासाठी जगातील लोक येणार आहे महाराज. म्हणून चांगलं काम आता चालूच आहे बनायचं म्हणजे काम, आता काही म्हणायची गरज नाही. आता फक्त एवढं म्हणू शकतो, बन रहा है कसम तुम्हारी राम प्राण से है अवधपुरी का दाम, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. तुम्ही काळजीच करू नका, मंदिरही होणार आहे आणि सगळंच होणार आहे. आणि माझं तर म्हणणं आहे, देशासाठी धर्मासाठी सर्वांनी एकत्रित राहा. या महाराष्ट्राने या संप्रदायाने कधी कोणाचा जातीवाद केलाच नाही. आम्ही जर जातीवाद केला असता तर देशाच्या सगळ्यात मोठ्या पदावर आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलंच नसतं महाराज. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी जेना. सगळं काही करण्यासाठी देवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी ह्याची माझी विनंती तुम्हाला. देवाला मागत असताना काहीच मागू नका, फक्त एवढंच मागा, देवा तुझा विसर मला आवडायचा. कारण की या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला देवाशिवाय कोण सोडणार आहे? तुका म्हणे तुला सोडविना कोण, एका चक्र पाणी सोडत चालत असंही त्याच्यासाठी. तुम्हाला एवढ्या सहजासहजी नाही जमत. लोकांची मानसिकता खूप कमी झाली हो. लोकांना अभ्यास न करता ज्ञानी व्हायची इच्छा झाली आणि लोकांना कष्ट न करता श्रीमंत होण्याची. कसं होईल? इथं जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायमावल्यानं खरं सांगा, लग्न झाल्यावर लगेच आजी होता का तुम्ही? लग्न झाल्यावर तुम्हाला लगेच आजी म्हणतात का लोक? नाही नाही नाही. आजी होण्यासाठी पहिला तुम्हाला मुलगा व्हावा लागतो, तो मुलगा मोठा व्हावा लागतो, त्याचं लग्न व्हावं लागतं, त्याचं लग्न झाल्यानंतर लोक तुम्हाला आजी म्हणतात. बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला लग्न झाल्यानंतर आजी होण्यासाठी 30 वर्ष लागतात. या जगाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये संपादन करण्यासाठी 10 वर्ष तर कमीत कमी प्रयत्न करा. आणि साधं सरकार 15-25 हजाराची नोकरी देते पोलिसाची, तर तुम्ही छातीत आले पाहिजे, उंचीत आले पाहिजे, रनिंग मध्ये आले पाहिजे, लेखीमध्ये आले पाहिजे, प्रॅक्टिकल मध्ये आले पाहिजे, मेडिकल मध्ये आले पाहिजे. 25,000 रुपयासाठी 150 प्रतिबंध आहे महाराज. माझ्या देवाची कृपा करून घेण्यासाठी जीवनामध्ये 10 वर्ष नको का? एवढ्या सहजासहजी परमार्थ नाही हो महाराज. तुकोबराय जरी म्हणले, तुकोबराय म्हणले की तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, त्याच तुकोबरायचा गाठ्यामध्ये दुसरा एका भंग आहे की भक्ती तो कठीण शिळावरी लपू. एवढं सोपं नाही, म्हणून परमार्थासाठी थोडा वेळ द्यायचा. आणि मला विश्वास आहे, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे विहा मांडवा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ विहा मांडवा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.